आज इथं अचानकपणे हा अजितदादा गट आल्यामुळं आम्हाला लढताच येत मला नाही. म्हणजे आम्हाला वारसा नाहीये. घराणेशाहीवरती राजकारण चाललंय, राज्यात चाललंय, देशात चाललंय आणि या मतदारसंघात तर चाललेच चालले. आता यांना अजून काय कमी पडलं म्हणून यांना खासदारकी देखील दिली. पण इथे असं आहे की माघारीची वेळ संपली. आता रणांगणात जे उभे ठाकलेले आहेत ते असणार आहेत उमेदवार. आपल्याबरोबर वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम बाजीराव जाधव आपल्यासोबत आहे, ज्यांचं चिन्ह आहे किटली. बरं, पुरुषोत्तम जाधव हे सातारा शिंदेगड, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहे. बरं, जिल्हा प्रमुख आपण होतात, बरोबर, आणि तरीही तुम्ही अपक्ष म्हणून मैदानात का उतरला? अशी काय नामुष्की तुमच्यावरती आली? हे बघा, जिल्हा प्रमुख होतो या जिल्ह्यामध्ये गेली मी 15 वर्ष किमान जिल्हा प्रमुख आहे. आणि या जिल्ह्यामध्ये मी 2 वेळा शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून मी लोकसभा लढलोय. 14ला हा मतदारसंघ मित्र पक्षाला सोडला म्हणून मी अपक्ष लढलेलो आहे. आणि 2 वेळा मी वाई विधानसभा लढलोय. परंतु आपला हा मतदारसंघ काल अचानकपणे अजितदादा गट आपल्या महायुतीमध्ये आला आणि त्यांच्याबरोबर या भागातले विद्यमान आमदार ते या ठिकाणी आता होते आणि त्यामुळे ते मतदारसंघ त्यांना सोडण्यात मकरंद जाधव पाटील. मकरंद जाधव पाटील. बरं, मग तुम्ही जर या जिल्हा प्रमुख म्हणून ज्यावेळेस वाई खंडाळा मतदारसंघाची बांधणी करत होतात, काम करत होतात, बरोबर आहे की नाही, मग तुम्हाला का तिकीट देण्यात आलं नाही? नेमकं तुम्हाला कोण अडवायलं? हे बघा ना, मला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या विधानसभा जो वाई विधानसभा याची मला बांधणी करायला सांगितली होती. आम्ही सातत्याने काम केलं, बांधणी केली आणि मग अचानक हा विषय असा झाला की ते अजितदादा ह्या गटात आल्यामुळं आमचा रस्ता बंद झाला. बर, मग आता संघर्ष किती काळ करायचा? बर, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही 20 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करतोय आणि ते काम करत असताना आज जर सातत्याने डावलण्यात येत असेल तर का डावलण्यात येतं असा आम्हाला पण प्रश्न पडलाय. कारण का तर आम्हाला घराणेशाहीचा वारसा नाही, आमच्या कुटुंबातलं कोणी राजकारणात नव्हतं. मग आता एक संदेश असा जातोय की सर्वसामान्य लोकांनी राजकारणात यायचं की नाही. कारण जर सातत्याने असं डावलण्यात आलं तर करायचं काय सर्वसामान्यांनी? म्हणजे आपण किती दिवस मंडप बांधायचा आणि सतरंजा उचलायच्या? तशीच परिस्थिती आहे ना आज या ठिकाणी. काम करायचं, बांधणी करायची, सगळी तयारी करायची आणि अचानकपणे काहीतरी होतं ना आम्हाला सारख्यांना खूप. म्हणजे असं अनेकदा झालं. 2014ला हा मतदारसंघ आमच्या मित्र पक्षाला सोडला तेव्हा देखील मी अपक्ष लढलो. आज उदयनराजे विरुद्ध अपक्ष लढणं तसं जोक नाहीये. आणि ते अपक्ष लढून मोदी लाटेमध्ये मला जवळपास 1,56,000 मतं पडली. 1,56,000 मतं देशातली हायएस्ट वोटिंग आहे बरं. अपक्ष. आणि त्यावेळी महायुतीला माझ्या निम्मी मतं पडली. मग आज तरी देखील समजत नाही का त्यानंतर 14 झाल्यानंतर 19ला देखील मी तयारी केली होती. 19ला देखील अचानक आमच्याकडे शिवसेनेमध्ये बाहेरचा उमेदवार पाठवला. तो उमेदवार पडल्यानंतर त्याचं लगेच पुनर्वसन करण्यात आलं महामंडळ देऊन. मग आम्ही थांबलो, आम्ही त्यांचं काम केलं, आमचा काही विचारच केला नाही. हे झालं 19ला. पुन्हा 6 महिन्यांनी विधानसभा लढा म्हटले होते. विधानसभेच्या वेळी हा शिवसेनेचा मतदारसंघ भाजपने काढून घेतला. पुन्हा आम्हाला खूप असला, आम्ही तयारी केली, पुन्हा थांबवलं. मग आम्ही तरी देखील आम्ही तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता थांबा. सगळं सांगितलं, काय काय कमिटमेंट केलं आणि त्यामुळं मी म्हटलं ठीक आहे, मी यापूर्वी लढलेलो आहे, पुन्हा पुन्हा अपक्ष लढण्यापेक्षा ठीक आहे मी थांबतो. आणि मी त्यावेळी उदयनराजे आणि त्या वाई विधानसभेचे उमेदवार मदन भोसले यांचं मी काम केलं गेल्या वेळी. मग आता मला सांगा, आता नंतरच्या 2.5 वर्षामध्ये हे आघाडी सरकारमध्ये शिंदेसाहेब काम करत होते. पण ज्या क्षणापासून शिंदेसाहेबांनी गुवाहाटीला निघून गेले, ज्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या गेले, त्यामुळे ती भूमिका मला आवडली. मला माहिती नव्हतं ते मुख्यमंत्री होतील, परंतु त्या क्षणापासून मी त्यांच्याबरोबर काम करतोय. नंतर त्यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली, संघटना बांधली आणि संघटना बांधताना त्यांनी मला सांगितलं होतं की वाई विधानसभा आपण बांधणी करा, आपल्याला ती लढायची. आणि खरं तर हा मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये दरेगाव हे या वाई विधानसभेमध्ये येतं, साहेबांचं गाव येते. आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे सगळ्या शिवसैनिकांनी बांधणी केली होती. आज अशी परिस्थिती आहे साहेब की आज इथं
अचानकपणे हा अजितदादा गट आल्यामुळं आम्हाला लढताच मग येत मला नाही. सांगा की जोपर्यंत म्हणजे गुवाहाटीचं सगळं प्रकरण घडलं त्याच्यानंतर आपण पाहिलं राज्यामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आली तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यांना नेतेपद दिलं जातं, ज्यांना मतदारसंघ बांधायला सांगितलं जातं, त्यांना अजितदादा गटाच्या प्रवेशानंतर त्यांचा गट म्हणजे एक फार मोठी अडचण निर्माण झाली आहे का? हो, आता असंच म्हणावं लागेल. बघा ना, म्हणजे आम्हाला वारसा नाहीये. घराणेशाहीवरती राजकारण चाललंय, राज्यात चाललंय, देशात चाललंय आणि या मतदारसंघात तर चाललेच चालले. आज आमच्या या 15 वर्ष झाले हे आमदार आहेत. माझ्या या खंडाळा तालुक्याचं आजपर्यंत जे स्वातंत्र्योत्तर काळापासूनचे जे प्रश्न आहेत ते तसेच प्रलंबित आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर आमच्या या तालुक्यांनी त्याग केला, पुनर्वसन आमच्या तालुक्यावरती लादलं. बिलकुल, मी त्या प्रश्नांवरती येतो. मला सांगा अजितदादा गट तुम्हाला आडवा आला का? हो, आता अजितदादा गटच आडवा आला ना, त्यामुळे आमचा रस्ता बंद झाला. विद्यमान आमदारांनाच तिकीट दिलं पाहिजे. अरे, विद्यमान आमदारांना तिकीट देताना त्यांच्या बंधूला लोकसभा दिली तुम्ही, खासदारकी, मग त्यांना आता हे तिकीट द्यायची काय गरज होती? तेव्हा आम्ही दिसलो नाही का? म्हणजे आम्ही त्यांना दिसतच नाही का? तर आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं, आम्ही फक्त संघर्ष करायचा, ह्यांच्या चादरी उचलायचं, ह्यांचं सगळं हे योग्य नाहीये. म्हणजे नेता म्हणून मिरवायचं, जिल्हा प्रमुख पद द्यायचं, पण कधी पुढे त्यांचा अशा वेळी निवडणुकीच्या काळात विचार करायचा नाही, असं घडतंय का? व असंच घडलेलं आहे. शिंदे गटात हे असंच घडतंय. हे बघा, शिंदे गटामध्ये बघा, साहेबांनी आम्हाला चांगली ताकद दिली, आम्ही काम केलं, आम्ही या मतदारसंघामध्ये निधी आणलेला आहे, अनेक कामं केली आणि त्याच्यामुळे आमचे होप्स वाढले होते की यावेळी या मतदारसंघामधून शिवसेनेचा भगवा फडकणार होता. परंतु आज अजितदादांमुळे हे सगळं आमचं स्वप्न गेलं. मग आता आम्ही करायचं काय? मग आम्हाला संघर्षाशिवाय पर्याय राहत नाही. पण राज्यात असे अनेक नेते कार्यकर्ते असावेत ज्यांना हा गट आडवा आला. ते तर आहेच की, राज्यामध्ये हे सगळं दिसतंच की आज काय नेमकी परिस्थिती ते आपण पाहतोच आहे. बरं. परंतु एक तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये काम त्या पद्धतीने चालले, पण आज या मतदारसंघाच्या व्यथा आहेत. बरं साहेब, काय अडचणी आहेत या मतदारसंघाच्या ज्या विद्यमान आमदार मकरंद जाधव पाटील यांनी सोडवल्या नाही आणि तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाताय? हे बघा, पहिल्यांदा तर या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झाले आणि औद्योगिकरणासाठी आम्ही जमिनी दिल्यात ना स्वस्तात. आणि मग या औद्योगिकरणामध्ये जर आमच्याच तरुणांना समाविष्ट केलं जाणार नसेल तर करायचं काय? आज आमचा तरुण आज पुण्याला जातोय, मुंबईला जातोय. आज खरं तर सातारा असा जिल्हा आहे की पुण्यानंतर कोल्हापूर, सांगलीचा विकास झाला, पण साताऱ्याचा हवा तो विकास नाहीये. परंतु हा तालुका हा पुण्याच्या शेजारचा तालुका आहे. खरं तर या ठिकाणी आयटी वगैरे येणं गरजेचं होतं. आमच्या या आमदारांनी असले प्रयत्न कधी केलेच नाहीत. हे मूक नायक आहेत. यांनी जननायक ही पदवी जरी लावून घेतली असली तर हे मूक नायक आहेत. 15 वर्षामध्ये त्यांनी कुठलाच प्रश्न विधानसभेमध्ये विचारला नाही, तोंड उचकटलं नाही आणि जे काही समस्या आहेत त्या तशाच प्रलंबित आहेत. आणि त्यामुळं निधी कोणीचा निधी आला तरी ह्यांनी उद्घाटन करायचं. निधी मुख्यमंत्री साहेबांनी दिला तरी बोर्डावरती नाव फक्त ह्यांचंच. हे फक्त नावासाठी काम करतात, ठेकेदारीसाठी काम करतात आणि म्हणून या तालुक्याचे या वाई विधानसभा मतदारसंघातीलच प्रश्न प्रलंबित आहेत. मी तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो की मी औद्योगिकरणात तर आमच्या जमिनी गेल्या, परंतु या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलं. पुनर्वसन झालं, ज्यांच्या गावात धरणमध्ये गेली त्यांना या ठिकाणी जमिनी देण्यात आल्या, त्यांच्या गावात वसवण्यात आली. पण ती गावं वसवताना आम्हाला स्वप्न दाखवलं की या ठिकाणी पाणी तुम्हाला देणार, पाणी येणार, हरित क्रांती होणार. परंतु पाणी आम्हाला अद्याप मिळालंच नाही. आमचं पाणी कागदावरती आहे. आमच्या या तालुक्यामध्ये 3 उपसा सिंचन योजना आहेत, गावडेवाडी, शेकमीरवाडी आणि वाघोशी. या फक्त कागदावर आहेत. आमच्या वाट्याचं जे काही पाणी आहे ते खाली चाललेलं आहे. म्हणजे आम्हाला फक्त स्वप्न दाखवली. आज आमचा हा पश्चिम भागामध्ये 14 गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. आज दोन्ही मुख्यमंत्र्यांनी युतीच्या या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या गावी नायगावला येऊन जाहीर केलं होतं की हा रस्ता आम्ही तुम्हाला मांढरदेवी हा रस्ता करू. आम्ही मागणी होती आमची. यापूर्वीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीने वेळोवेळी नारळ फोडले, परंतु रस्त्यासाठी निधी अद्याप पडला नाही. म्हणजे असंख्य प्रश्न आहेत. आज खंडाळा तालुक्यामध्ये जवळपास 34%
बेरोजगारीचं प्रमाण गेल्या वर्षी होतं ते वाढून 42% झाले. वाई तालुक्यामध्ये पण 40% सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण आहे. मग ह्याला कारणीभूत कोण आहे याच्यासाठी? मग इथला विद्यमान लोकप्रतिनिधी. आमदारांनी केलं काय? विद्यमान आमदारांचा एकच कलमी कार्यक्रम आहे त्या कुटुंबाचा की सगळ्या सत्ता भोगायच्या आणि सत्तेमधून यांना फक्त पैसा कमवायचा आहे. मग सत्ता म्हणजे काय? पद ना आज सगळ्या सत्ता त्यांच्या घरामध्ये नांदतायत. हा. त्यांना म्हणजे या तालुक्यामध्ये किंवा या विधानसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये कुणी लायक उमेदवार आहेत की नाही कार्यकर्ते की ज्यांना पदं दिली पाहिजेत? यांच्या घरामध्ये सरपंच पद आहे, यांच्या घरामध्ये तुमची बाजार समिती यांच्याच घरात आहे, यांच्या घरामध्ये जिल्ह्याचं जे आमची जिल्हा बँक आहे, जिल्हा बँकेचं चेअरमन पद आहे, यांच्या घरामध्ये साखर कारखाने आहेत 2 किसनवीर आणि खंडाळा सहकारी याचे चेअरमन यांच्याकडे. हे स्वतः आमदार आहेत आणि आता यांना अजून काय कमी पडलं म्हणून यांना खासदारकी देखील दिली. म्हणजे कुणी लायक कुणी आहेत की नाही हा प्रश्न आता सर्वसामान्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांना पडलाय. वाई खंडाळ्यासाठी तुम्ही काम करत होतात आणि आता तुम्ही अपक्ष अर्ज भरलेला आहे. शिंदे साहेबांना जाऊन तुम्ही सांगितलं असेल, तुमची व्यथा तुम्ही बोललीत का? सांगितलं का? काय म्हणाले ते? मी वेळोवेळी शिंदे साहेबांना भेटलोय, बोललोय. काल मी राजीनामा देखील वर्षा निवासस्थानी जाऊन मी दिलेला आहे. त्यामुळं साहेबांना मनामधून नक्कीच वाटत असणार आहे की माझा शिवसैनिक एवढं सगळं चांगलं काम करतोय, एवढा संघर्ष केलाय. त्यांना पण वाटतंच की आपल्या शिवसैनिकांना आपण सपोर्ट केला पाहिजे, पण काही ठिकाणी तो त्यांना मनात असून देखील करता आला नाही. गटाची अडचण आहे त्यांना. हा मग येते ना, त्यांना अडचण आलीच आहे. हा. आणि त्यामुळं खरं तर मी माननीय शरदचंद्रजी पवार यांची पण भेट घेतली. हे बघा, मी लोकशाहीमध्ये मला एक कळतं की आज जर हा रस्ताच बंद आहे तर मला साहेबांनी मला जर तिकीट दिलं असतं तर 100% या मतदारसंघामधलं चित्र बदललेलं दिसलंच असतं. विद्यमान आमदारांपुढे आपलं किती मोठं आव्हान आहे? विद्यमान आमदारांच्या बाबतीमध्ये एकच सांगू इच्छितो की ही जी लढाई आहे ही जनतेने ताब्यात घेतली आहे. कारण ह्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्टेजवर जाणार, त्यांचं खाणार पिणार, परंतु मतपेटीमध्ये मत मात्र त्यांना मिळणार नाही. आणि दुसरीकडे पाहिलं तर हा घराणेशाहीचा वारसा पवार साहेबांनी देखील चालवला. आज ज्यांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे पिसाळ, त्यांचे ज्या आहेत त्यांना त्यांचे सासरे या भागाचे आमदार होते, मंत्री होते. मदनप्पा पिसाळांचं चांगलं काम होतं, परंतु त्या स्वतः या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या आणि त्या तिथून पाय उतार झाल्यापासून गेल्या 7-8 वर्षामध्ये त्यांनी कुठलंही सामाजिक काम केलेलं नाही, कधी त्या कुठे दिसलेल्या नाहीत. मग अचानकपणे त्यांना बोलवून तिकीट देण्यात आलं. म्हणजे का? मी भेटलो त्यांना, मी सगळी सांगितलं होतं, मी सांगितलं आमच्या खंडाळा तालुक्याला संधी द्या साहेब, एक संधी द्या, मी सोनं करून दाखवतो. त्यांना त्या आमदारांना काही झालं तरी पाडायचंय, कारण त्यांनी त्यांना फसवलेलं आहे आणि त्यांना पाडायचंय. परंतु त्यांना पाडण्यासाठी जर त्यांनी खंडाळा तालुक्याला संधी दिली असती तर 100% पाडाव झाला असता. परंतु त्यांनी घराणेशाहीला चालना दिली आणि मग घराणेशाहीला चालना दिली तर माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा नक्की संघर्ष करणार आणि तो संघर्ष मी करतोय. आज माझ्या पाठीशी संपूर्ण तालुक्यातील तिन्ही तालुक्यातील जनता उभी आहे. आज वाई तालुक्यातलं जर बघितलं तर वाईमध्ये पश्चिम भागामध्ये धरण आहे, परंतु तिथं देखील धरणाचं पाणी म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था आहे. त्यामुळं तिथं जललक्ष्मी नावाचा प्रकल्प आहे, थोड्या निधी अभावी तो रखडलेला आहे, निधी टाकला गेला नाही. कवठे केंजळ योजना आहे, त्याच्यामध्ये करोडो रुपये गाडलेले आहेत पाईपलाईनमध्ये, परंतु ती योजना अपूर्ण अवस्थेत आहे. वाईच्या पूर्व भागामध्ये 34 गावांना पिण्याच्या पाण्यासकट अनेक पाण्याचे प्रश्न आहेत, ते गावं टाहो फोडतायत, त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणजे ही झाली वाईची परिस्थिती. आमचे तर मी सांगितले, आज महाबळेश्वर आज जगाच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने नकाशावरती जगाच्या इतके पर्यटक येतात, सगळे हायवे ब्लॉक होतात. आणि असं असताना जर महाबळेश्वरमध्ये गेल्यावर वाहतुकीची इतकी कोंडी होती की त्या कोंडीमध्ये पर्यटक वैतागून जातो की इकडे परत यायला नको. म्हणजे पर्यायाने आमच्या या पर्यटन स्थळांचा आमच्या जिल्ह्याचा रोजगारावर देखील परिणाम होतो. आणखीन एक प्रश्न, असं कळतंय की मकरंद जाधव पाटील हे भलेही महायुतीत आहेत, पण इतर घटक पक्ष जे आहेत ते त्यांच्यावरती नाराज आहेत. हे बघा, आजपर्यंत ह्या मकरंद पाटलांनी फक्त दादागिरी करून हे सगळं चालवलेलं आहे. त्यांनी गावागावामध्ये दुफळी केलेली आहे.
भावकीमध्ये दुफळी केलेली आहे, गावागावामध्ये गट निर्माण केलेत आणि त्यांच्या गटातटाच्या राजकारणाला सगळे वैतागलेले आहेत. त्यामुळे आता काय होणार आहे की आता मी आता एक संवाद यात्रेच्या माध्यमातून 150 गावामध्ये जाऊन मी संवाद साधला आणि सर्वसामान्य लोकांना हे आवडलेलं नाहीये. सगळी पदं आमच्याच घरात, अरे दुसरे कोणी कार्यकर्ते त्यांचेच कार्यकर्ते नाराज. बरोबर. त्यामुळं ही लढाई जी आहे ही सर्वसामान्य जनतेने आता ताब्यात घेतली असं मला वाटतं. बरं दुसरं, भाजप, शिवसेना, इतर जे गट, आता शिवसेना तर तुमचाच गट ना, ते तरी काम करणार आहेत का त्यांच्याकरता? हे बघा, आम्ही शिवसेना भाजप आम्ही गेली 20 वर्ष या गटाच्या विरुद्ध म्हणजे त्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करतोय. आमच्यामध्ये कधीच म्हणजे कसं आहे, नातच आहे ते विळा भोपळ्याचं. त्यामुळं आमच्यामध्ये कधीच असं एकजूट होऊ शकत नाही. आणि मग असं असल्यावरती कोणते कार्यकर्ते त्यांचं काम करतात? म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदे गट अजिबात काम करणार काम करणार नाही. म्हणजे काम करणार नाही त्या अदृश्यात कोणाच्या पाठीमागे आहे? हे बघा, ते काम करणार नाहीत. आणि आज या मतदारसंघामध्ये मी जे अपक्ष लढतोय, आज मुख्यमंत्री साहेबांना देखील माहिती होतं की आपला माणूस असून पण आपण तिकीट देऊ शकत नाही. आज खरं तर शरद पवारांनी देखील या ठिकाणी माझ्यासारख्या एका नाही का वारसा नसलेल्याला तिकीट दिलं असतं तर नक्कीच मोठी लढाई बघायला जास्त मतांनी निवडून आलो असतो. मी आता पण पुरुषोत्तमजी, शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते तुमच्यासाठी काम करणार का? हो, सगळे अदृश्य जरी माझ्या स्टेजवरती येऊ शकले नाहीत तरी देखील सगळेजण आपल्यासाठी काम करणार आहेत. कोणीही मकरंद पाटलांचं काम करणार नाही आणि मतपेटीमधून तो धमाका मकरंद पाटलांना दिसणार आहे. पण आज एक सच्चा शिवसैनिक म्हणून, अपक्ष म्हणून रिंगणात उतरताना वेदना होत आहेत, त्रास होतोय, तुमच्या डोळ्यात पाणी बघतोय मी. हे बघा, काय झालंय, माझा संघर्षच आता पराकोटीचा आहे. आज कुठलाही वारसा नसताना मी सातत्याने झगडतोय, उभा राहतोय. वेळोवेळी उभं राहणं योग्य म्हणजे कोणीच राहू शकत नाही. आणि मी जे उभं राहतोय ते मी स्वकष्टाच्या मिळकतीमधून मी आज राजकारण करतोय, समाजकारण करतोय. मी कुणाच्या रुपयाला मिंदा नाहीये. आज या जिल्ह्यामध्ये गेली 20 वर्ष काम करत असताना मी कुठलाही निधी घेतलेला नाही, कुठेही मी तशा पद्धतीने चुकीचं काम करत नाही. मी पोलीस दलामध्ये असताना मी भ्रष्टाचार विरोधी काम करतो म्हणून मला त्रास झालाय. मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये काम करत होतो आणि म्हणून मी राजीनामा दिलाय. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही भ्रष्टाचार करणार नाही ही शपथ घेऊन मी राजकारणात आलोय. त्यामुळं मला एक कळतंय की मला त्या भ्रष्ट मार्गाने जायचं नाही. मला समाजामध्ये चांगलं काम करायचंय. सर्वसामान्य गोरगरिबांसाठी प्रश्न आहेत जे मी लहानपणापासून मी गरिबीचे चटके सोसले. माझ्या वडिलांनी भेळीची हातगाडी लावून मला लहानाचं मोठं केलंय आणि त्यामुळं मला असं वाटतं की जी गरिबी माझ्या वाट्याला आली ती माझ्या जे भाऊबंद आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांच्या ते वाट्याला येऊ नये. त्यांना तरी सुखासमाधानाने निदान आम्हाला जी स्वप्न दाखवली ती तरी पूर्ण व्हावीत. परंतु ती हे लोक करू शकत नाहीत. यांना फक्त आमच्या मतांचा वापर करायचा आहे आणि ते आता सगळ्या लोकांना कळलेलं आहे. जनतेमधून उठाव आहे आणि हा जनतेतला उठाव यांना घरी बसवणार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर एक शिवसैनिक म्हणून आणि आता एक अपक्ष उमेदवार म्हणून यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यांनी स्पष्टपणे सांगितलं की किती दिवस आम्ही सतरंजा उचलायच्या, किती दिवस आम्ही स्टेज आणि मंडप उभारायचे. आता हीच वेळ आहे की जर आम्हाला शब्द देऊन सुद्धा तो शब्द पाळला जात नसेल तर आम्ही रिंगणात उतरू आणि एक जोरदार अशी लढत देण्याचा प्रयत्न करू. बघूयात वाई खंडाळा मतदारसंघात जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, वाई खंडाळा.